नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता लोणच्यासाठी भरपूर अशा ताज्या हिरव्या मिरच्या आलेल्या आहे बाजारात, ज्या कमी तिखट असतात आणि त्या आपल्याला नाही का लोणच्यासाठी वापरायच्या असतात. तर यापूर्वी मी लोणच्याची सुद्धा रेसिपी टाकली आहे, झटपट लोणचं कसं बनवायचं, तर ते तुम्ही बघू शकता. ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर आता ह्या हिरव्या मिरच्या मी काय केल्या, व्यवस्थित धुवून घेतल्या आणि कोरड्या करून घेतल्या आहे पूर्णपणे कापडाने. आणि त्यानंतर अशा उभ्या चिरून घेतल्या, ज्या मोठ्या होत्या त्याचे 2 भाग करून घेतले आहे. आता एक प्लास्टिकचं बाऊल घ्यायचं आहे आपल्याला, स्टीलचं नाही घ्यायचं आहे किंवा दुसरं कोणत्या धातूचं नाही घ्यायचं आहे, फक्त प्लास्टिकच वापरायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हँगकड टाकणार आहे. हँगकड म्हणजे असं आपण गाळायला ठेवलेलं जे दही असतं, जे पाणी निथळून गेलेलं ते दही वापरायचं आहे. तर इथे मी आंबट दह्याचा वापर करते आहे. तर इथे आपण ना काय 1 वाटी दही घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मसाले घालणार आहोत. तर त्यामध्ये प्रत्येकी 1 छोटा चमचा आपण धणे पावडर घातली आणि जिऱ्याची पूड घातली. अर्धा छोटा चमचा मी काळी मिरी पूड घातली. अर्धा मोठा चमचा लाल तिखट घातली आहे आणि त्यानंतर 1 छोटा चमचा आपण किचन किंग मसाला घातला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि त्यानंतर 1 मोठा चमचा मी घरी बनवलेला लोणचे मसाला घातला आहे, जो तुम्हाला त्या रेसिपीमध्ये मिळेलच, जी मी हिरव्या मिरचीचे झटपट लोणचं बनवलं होतं. तर ते घातलं आहे आणि त्याच्याबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं. तर हिंग घातल्यानंतर हे सर्व मिसळून घ्यायचं. आपल्याला दह्याच्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे आणि छान असा स्मूथ पेस्ट तयार करायची. आता त्याच्यामध्ये ज्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहे ना, त्या थोड्या थोड्या घालायच्या, एकदम पूर्ण न घालता. कारण सर्व मिरच्यांना हा मसाला लागला पाहिजे, छान असं कोटिंग मिळालं पाहिजे त्यांना. अशा पद्धतीने ते लावायचं आहे. किंवा इथे माझा हा बाऊल जरा खोलगट आहे, तुम्ही असं पसरट बाऊलसुद्धा वापरू शकता, म्हणजे कसं व्यवस्थित सर्व मिरच्यांना ते कोटिंग होणार. आता हे झाकून आपल्याला पूर्ण रात्र ठेवायचं आहे, म्हणजे 10 ते 12 तास. 12 ते 15 तास म्हटलं तरी चालेल, 15 तास ठेवलं तरी चालेल. 15 तासानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, सर्व मिरच्यांनी नाही का पूर्ण त्याचं रस असं शोषून घेतलं आणि हे मिश्रण असं कोरडं झालं आहे. जेव्हा आपण भिजवायला ठेवल्या होत्या मिरच्या, तेव्हा बघितलं तुम्ही की किती ते थोडं पातळ होतं. आता छान असं घट्ट झालं आहे. तर असं मस्त त्याला परत एकदा मिसळून घेऊया आपण. तर रात्री मी हे 9 वाजता असं भिजवून ठेवलं होतं मिरच्या दह्यामध्ये आणि सकाळी 10 वाजता हे काढलं आहे. हे बघा, आता त्याला काय करायचं, प्रत्येक मिरची अशी बाहेर काढायची आणि थोड्या थोड्या अंतरावरती अशी ठेवायची आहे. अगदी लागून लागून ठेवायची नाही, थोड्या थोड्या अंतरावर ठेवायची. आणि हे बघा, 9-10 वाजता माझ्या बाल्कनीत छान असं ऊन येतं, तेव्हा मी ते वाळायला ठेवले आहे. त्याबरोबरच तुम्हाला नाही का माझी छोटीशी बागसुद्धा दाखवते. हे बघा, अगदी छोट्या-छोट्या ह्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा मी नाही का पुदिना वगैरे लावून ठेवला आहे आणि बाकीचीसुद्धा अशी शोभेची झाडं लावली आहे. मला आवडतं बागकाम करायला, तर छोटंसंच माझं बाग आहे. तर ह्या मिरच्या आपण रोज उन्हात ठेवल्या आहे आणि माझ्याकडे कडक ऊन पडतं आणि 4 वाजेपर्यंत राहतं. त्यामुळे ह्या 4-5 दिवसातच छान अशा खडखडीत वाळल्या आहे. तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. अशा मस्त, ऊन जास्त कडक असेल ना तर लवकर वाळतात, अगदी 4 दिवसातच. तर कडक ऊन पाहिजे याच्यासाठी. तर आता त्या मस्त अशा सुकल्या, कडक झाल्या की त्याच्यानंतर त्या एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि जेव्हा लागेल तेव्हा अशा थोड्याशा तेलावर आपण त्या कुरकुरीत होईपर्यंत अशा परतून घ्यायच्या आहे, भाजून घ्यायच्या. आणि ही झाली आपली ताटातली नाही का डावी बाजू तयार. अगदी भाजीला काही नसलं ना तरीसुद्धा तुम्ही 4-5 हिरव्या ह्या मिरच्या, सुकलेल्या मिरच्या, दह्यातल्या मिरच्या अशा भाजून घेतल्या, तळून घेतल्या तेलामध्ये आणि कुस्करून घेतल्या ना आणि नुसते भातावर कालवूनसुद्धा खाल्ल्या ना, एवढ्या छान लागतात ना, तुम्हाला काय सांगू. खूप भारी. आज मी नाही का वरण भात केलं आणि त्याच्यावर अशा कुस्करून घेतल्या ह्या मिरच्या आणि एवढ्या छान लागत होत्या ना चवीला. अजिबात तिखट लागत नाही. अगदी लहान बाळसुद्धा खायला घेईल ते मिरच्या, एवढ्या छान लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, भाजीला काही नसेल ना तरीसुद्धा आपलं काम चालून जातं. डब्यातसुद्धा तुम्ही असं नाही का घालून देऊ शकता, म्हणजे मोठ्यांच्या डब्यामध्ये सुद्धा या मिरच्या अशा तळून देऊ शकतात. खूप मस्त लागतात आणि खूप जास्त दिवस लागत नाही. 4-5 दिवसात मिरच्या तयार होतात. दह्यातली मिरची मला खूप आवडते आणि त्यामुळे ना मी नेहमीच ही बनवून ठेवत असते आणि बनवून तुम्ही नाही काही अगदी वर्षभरसुद्धा ठेवू शकता आणि वर्षभर वापरू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.